काय काय करू राहिली? अहो इकडे ऊस तोडायला आले ते कोयता कधीची शोधू राहिले बेटा ना. कुठे ठेवलाय? कोयता गोठ्यामध्येच नेला ना ऊस तोडायला. गोठ्यामध्ये नेलाय का? हा ऊस संपले का ते? मग सगळे संपले. हा हे जनावर खाते का काय नाटक करते काय कळा ना. त्याचं क्वार्टर्स केवढा राहतो एवढा सारा राहतो. हा ना दूध तर काही देते नाही त्या गाई. हा आता दोन्ही गाभण आहे कुठून दूध देणं? नाही नाही जावा जाणार ते तवा जेवढं खाते तेवढं दूध देते नाही. असं गावठी गाय आहे त्या जर्सी आहे का दूध द्यायला? खायलाच लय लागत. माझं मत आहे ना यांना काढूनच टाकू आपण लोणीच्या बाजारात विकून टाकू. हा यायला विकून टाका आणि जर्सी गाय घेऊन या. आपण दूध निघत जर्सी पेक्षा आहे ना गिर गाय आणू ना आपण पंजाबवरून. हा चालेल ना. या जर्सी गायला बिना लय खावा लागत आहे की नाही? आपल्या भागात आहे ना जर्सी गाय ना चांगल्या राहते. हा पोरं कुठे गेले? पोरे नाही त्या तिकडे गेले. कशाला? काय माहिती खेळत खेळत गेले तिथं. बरं कोयता घेऊन येऊ का आता मी? कोयता घेऊन या पटकन. बरं मी कोयता घेऊन येतो बघा. तोडायला आधीच मला बरं नाही मला दवाखान्यात जायचंय. हा बरं मी कोयता घेऊन येतो. पोरं आले बघ. अरे एवढं काय पळत आले तुम्ही? अगं मग तुला माहिती का विहिरीत वाघ पडलाय. वाघ पडला? हा कोणत्या विहिरीत? ते नाही का आपल्या मळ्यातल्या विहिरीत. त्या आंब्या जवळच्या विहिरीत का? हा. आणि तो वाघ कस काय पडला तिथं? अहो बाप्पा तुम्ही चला ना तिकडे मी तुम्हाला सांगते पूर्ण. हा का? हा. हे स्वते विहिरीत वाघ पडला म्हणती. हा ना आपलं प्यायचं पाणी येते त्याच्यातून. हा ना बरं तुम्हाला काय केलं नाही ना? नाही. हा स्वते चल बरं आपण जाऊन पाहू. हा केवढा वाघ येतो? मानले पाहिजे वाघ. केवढं पिल्लू आहे का जे? नाही मोठा वाघ आहे. मोठा आहे का? हा. हे चल बरं आपण पटकन पाहून येऊ. ओ पप्पा लय थोडक्यात वाचलो आम्ही. हे थोडक्यात वाचले? हा अरे बापरे विहिरीत जर नसता पडला तर आपल्या पोराईला खाऊन घेतलं असतं वाघानी. वाघ होता का बिबट्या होता? वाघ होता. वाघ होता चट्टे होते कशा अंग? हा चला जाऊन पाहू आपण. चला बरं पटापट चला चला पटापट पाहून येऊ आपण. कुठे का अर्पिता? काय कसं होते दिसतो का? बापरे वरती पण हा ना पाहिलं ना कसं कठाडे येऊन बसला पाहिजे. कुठून या झाडावरून पडला का त्या बाजूनी झाडाच्या बाजूनी? नाही पप्पा काय झालं माहिती का? हा. कारण मी नवसात गेलो होतो आम्हाला ऊस खायचा तर आम्ही ऊस तोडायला गेलो. हा तेवढ्यात आम्हाला वाघ दिसला. आम्ही एवढं जोरात पळत आलो इथं बसलो बर का इथं आलो आणि मग ना कुठं जाऊ आम्हाला असं झालं. मग तो वाघला जरा पळत येत होता आम्ही असं खाली बसलो वाघ डायरेक्ट उडी खाऊन विहिरीत पडला. म्हणजे तुमच्या डोक्यावरून उडी खाल्ली डायरेक्ट विहिरीत गेला तो? असं झालं. म्हणजे तुमच्यावर झडप मारली होती बा त्यांनी. तुम्ही खाली वाकल्यामुळे तो विहिरीत गेला. अरे बापरे पाहिलं का ते? त्या वाघाने काय केलं वाघ पळत आला यांच्यावर झडप घेतली हे बरं जरा खाली वाकले आणि तो वाघ विहिरीत पडला. हो पण तू बाहेर का बरी निघाला नाही? हा त्याला जागाच नाही वरती यायला आणि तो कसं काय निघाला? तुम्ही ना पटकन फोन करा ते पिंजरा लावणार आहे ना. हा ना वन विभागामध्ये ना जावं लागलं आता. हा. ते बरोबर आहे ना त्याला बाहेर काढतील पिंजऱ्यात कोणतील आणि त्याला तिकडे जंगलामध्ये सोडून देतील. अहो पप्पा वाघाला बाहेर नका काढू. मग काय परत आपल्याला खाऊन घेऊ. नाही नाही ते वन विभागावाले लोक आहे ना त्याला पकडून लांब जंगलामध्ये सोडून देतील. त्याची दात पण एवढी आहे कसं खळ होतो पण आपल्या. आता पाण्यामध्ये आहे ना तो त्याच्यामुळे गप्पास बाहेर असताना एवढं डाराव केला असतं त्यांनी. दाराव नाही नड फोडलं असं नड. पाय ना ते बेडकी खाल्ली काय त्याने? खेकडे त्याच्या तोंडामध्ये तोंडामध्ये त्याच्या आहे की नाही? बरं चला बरं घरी मी गावात जातो ते वन विभागावाल्याला सांगून येतो ते बरोबर पिंजरा लावतील त्याला काढून घेतील लांब जंगलामध्ये सोडून देतील. लवकर घेऊन या बरं का त्यांना. हा चला. ते येऊन पळाला ना परत येऊन पडकन येड. हा मग इथे एक तर लय ऊस आहे की नाही? चला मग चला अर्पिता चला पहिले मी गावात जातो. असं हा मग केवढं पाहिजे ना ते लंगार आहे पक्क.